नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण उकडलेले 2 बटाटे घेतलेले, त्यावरचे आपला साल काढून घ्यायचे. पावसाळा आला की गरमागरम खायला सर्वांनाच आवडते, त्यासाठी आपण भन्नाट असा एक पदार्थ बनवत आहोत. आता ह्या ठिकाणी पूर्ण साल तर काढून झालेली आहे. साल काढून झाल्यानंतर आपल्याला बटाटा जो आहे तो आपल्या नेहमीप्रमाणे खिसून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही बटाटे मी आता ह्या ठिकाणी खिसून घेणार आहे. अगदी पटकन झटपट बनवताही येते आणि सर्वांनाच आवडेल सुद्धा, इतकी भन्नाट आहे. आता ह्या ठिकाणी जो बटाटा आहे आपण जे मॅश करून घेतला आहे तो आपण ह्या ठिकाणी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण लहान आकारात कट करून घेतलेला कांदा घेतलेला आहे. एक कांदा आपण ह्या ठिकाणी टाकलेला आहे. थोडीशी आपल्याला ताजी अशी कोथिंबीर घ्यायची आहे, मस्त चिरून आपण ती चुरचुरीत टाकणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपण कोथिंबीर तर कट करून घेतलेली आहे. कोथिंबीर कट करून झाले की आता ही सुद्धा आपण त्यात मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता कोथिंबीर टाकल्यानंतर ह्या ठिकाणी आपण मीठ टाकणार आहोत. आता चवीनुसार मीठ आपल्याला आपल्या आवडीनुसार कमी जास्त लाल तिखट मीठ आपल्याला करायचे. आता ह्या ठिकाणी मिरचा ठेचा 1 चमचा टाकलेला आहे. थोडासा आपल्याला अर्धा चमचा इतका चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. लाल तिखट आपण थोडंसं टाकलेलं आहे चवीपुरतं, नाही टाकलं तरी सुद्धा चालते. थोडीशी रंगासाठी हळद टाकलेली आहे. आता सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण मिश्रण एकदम छान मिक्स करून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपण एक प्लेट घेतलेली आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला एक मिश्रण तयार करायचं आहे. शेंगदाण्याचं आपण भाजून शेंगदाणे चांगलं त्याचं दरदरीत एक वाटण तयार केलेलं आहे. ते वाटण आपण ह्या ठिकाणी 2 चमचे इतकं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा इतका आपला चाट मसाला टाकायचा आणि मिक्स करून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपण साईडला ठेवलेलं आहे मिश्रण. मिरच्या घेतलेल्या आहेत, लांब आकारातल्या अशा मिरच्या घ्यायच्या आणि मधोमध आपल्याला ह्या कट करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने लांबट ठेवून आपण ह्या कट करून घेतलेल्या आहेत. सर्व मिरच्या आता अशा पद्धतीनेच कट करून घ्यायचे. आता मिरच्या कट करून झाल्या की त्यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं कूट आणि आपण जे चाट मसाला टाकला आहे ते मिश्रण आपल्याला ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आता असं सर्व मिरच्या ह्या ठिकाणी भरून घेणार आहे. आता मिरच्यामध्ये सारण आपण पूर्ण भरून घेतलेलं आहे. तर आता ह्या ठिकाणी जो आपण बटाट्याचं मिश्रण तयार केलेलं आहे, मसाला तयार केलेला आहे, तो वरतून आपल्याला पूर्ण कोटिंग करून घ्यायचे. आता पूर्ण मिरची आपल्या कोटिंग करून झालेल्या आहेत. आता आणखीन एक मिश्रण आपल्याला ह्या ठिकाणी बनवायचे. समजा 2 वाटे इतकं बेसन ह्या ठिकाणी मी घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा इतका ओवा टाकायचा आहे, पाव चमचा इतका आपण मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा इतके आपण जिरे टाकलेले आहेत आणि मिक्स करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी बेसन पीठ मिक्स झाल्यानंतर आपण थोडंसं रंगासाठी ह्या ठिकाणी हळद सुद्धा टाकणार आहोत. पाव चमचा इतकी आपण हळद टाकली आणि ते सुद्धा आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता नेहमी जसं आपण पकोड्यासाठी पीठ भिजवतो त्या पद्धतीनं आपल्याला पाणी टाकून व्यवस्थित भिजवून घ्यायचे. तर अशा टाईपचं आपण पीठ भिजवून घेतलेले पाहू शकता. ह्या पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचे. आता गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे तेल गरम होण्यासाठी. तेल गरम झालेलं आहे. अशा पद्धतीनं आपण जी मिरची मसाला केलेली ती पिठामध्ये टाकायचं आहे. बुडवून आपण ह्या ठिकाणी तेलामध्ये जसं नेहमी पकोडे तळतो त्या पद्धतीने आता आपण ही तळून घेणार आहोत. तळण्यासाठी आपल्याला बिलकुल गडबड करायचं नाही. सावकाश आपण गॅस मिडियम ठेवून वरून कुरकुरीत आणि आतून खमंग असे हे मिरची पकोडे आपण तयार केले आहेत. नेहमी तर आपण साधे मिरची पकोडे बनवतोच, पण आज एकदम बटाटा मिरची पकोडे असल्यामुळे खाण्यासाठी मुलांना मोठ्यांना सर्वांनाच आवडणार आहेत. पाऊस जेव्हा पडतो तेव्हा गरम खायला अगदी भन्नाट आहेत. नक्की ट्राय करून पहा. चला तर अशा पद्धतीने सर्व पकोडे मी आता तळून घेणार आहे.
पकोड्या पुढे वडापाव समोसा सुद्धा विसरून जाल इतके भन्नाट चवीचे आणि पटकन जास्त आपल्याला पसारा न मांडता आपण हे पकोडे बनवू शकतो। एक वेळेस नक्की ट्राय करा आणि मुलांना नक्की बनवून द्या आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमचे पकोडे कसे झाले, अगदी छान, वरून क्रिस्पी आतून नरम असे हे आपले पकोडे बनवून तयार झालेले आहेत। आता आपल्याला कट करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने सुरुवातीने आपण हे पकोडे जे आहेत ते कट करून घेणार आहोत। चटणी सोबत किंवा सॉस सोबत खाण्यासाठी अगदी छान आपले हे पकोडे बनवून तयार झालेले आहेत। प्लेटमध्ये आता आपल्याला हे पकोडे काढून घ्यायचे। आता ह्या ठिकाणी मी तर प्लेटमध्ये काढून घेतले आणि टेस्ट सुद्धा करून पाहणार आहे। अगदी छान मस्त आपले हे पकोडे बनवून तयार झालेले आहेत। आता पकोडे तर बनवून झालेले आहेत, खाण्यासाठी तयार आहेत। पुढचा एक पदार्थ आणखी अगदी मस्त भन्नाट पाहायचे। चला तर सुरुवात करूया। आता ह्या ठिकाणी आपण भोपळा घेतला आहे। भोपळा जो आहे तो अर्धाच घेतलेला आहे। आता सुरुवातीला आपण त्यावरची पूर्ण साल काढून घेतलेली आहे। साल काढून घेतल्यानंतर आपल्याला अशी खिसणी घ्यायची आणि खिसणीच्या साहाय्याने आपल्याला चांगलं जसं नेहमी आपण खिसतो त्या पद्धतीने पूर्ण भोपळा जो आहे तो खिसून घ्यायचा आहे। दुधी सुद्धा म्हणतात, पण आमच्याकडे लांब आकाराचा भोपळाच म्हणला जातो। आता ह्या ठिकाणी पूर्ण भोपळा जो आहे तो आपण अशा पद्धतीने पूर्ण खिसून घेणार आहोत। आता ह्या ठिकाणी पूर्ण खिसून झाले, फक्त साईडला थोडंसं राहिलं आहे कारण कट करून ठेवलेला असल्यामुळे आपण साईडचा जो भाग आहे तो टाकून दिलेला आहे। आता ह्या ठिकाणी पूर्ण जे आपण खिसणीला लागले ते सुद्धा काढून घेतलेलं आहे। आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, डब्यासाठी आपण वेगळे पदार्थ बनवतो, पण पौष्टिक असा पदार्थ आज आपण बनवत आहोत जे की सर्वांनाच आवडणार आहे। खलबत्त्यामध्ये आपण लसणाच्या काही पाकळ्या टाकल्या, ते ठेचून घ्यायच्या। थोडं ठेचून होत आल्या की त्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा इतके जिरे टाकून घ्यायचे। जिरे टाकल्यानंतर सुद्धा आपण त्या पद्धतीनेच वाटण तयार करून घेणार आहोत। मिक्सरला काढलं तरी सुद्धा चालते, पण ठेचून घेतल्याची चव अगदी छान येते आणि खूप बारीक पण होत नाही। आता ह्या ठिकाणी लसूण जे आहे ते आपलं वाटून झालेला आहे, तो आपल्या एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। आता हे साईडला ठेवून आपल्याला काही आणखी पदार्थ मिक्स करून घ्यायचे। आता ह्या ठिकाणी सुरुवातीला मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ जे आहे ते आपल्याला 2 ते 3 पळी इतका आपल्याला अंदाज टाकायचे। आता 2 पळी इतका आपण तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ आपलं टाकून झालं की त्यामध्येच आपल्याला ह्या ठिकाणी आता गव्हाचं पीठ घ्यायचे। गव्हाचं पीठ जे आहे ते आपण 4 पळ्या इतकं घेणार आहोत। आता गव्हाचं पीठ घेऊन झाल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी ज्वारीचं पीठ सुद्धा लागणार आहे। ज्वारीचं पीठ जे आहे ते आपण 2 पळ्या इतकं घेतलेलं आहे। आता ह्या ठिकाणी ज्वारीचं पीठ टाकून नंतर आपण बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ जे आहे ते आपल्याला 1च पळी इतकं टाकून घ्यायचे। आता सर्व पीठ जे आहेत ते आपले टाकून झालेले आहेत। ह्या ठिकाणी लहान आकारात कट करून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यानंतर भरपूर अशी आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहे। साधारणतः 4 चमचेपेक्षा सुद्धा जास्त ह्या ठिकाणी मी तीळ टाकलेले आहे। आता लाल तिखट टाकायचं। लाल तिखट किंवा तुम्ही हिरवी मिरची ठेचून टाकलं तरी सुद्धा चालते। त्यानंतर 2 चमचे इतकं मी लाल तिखट टाकणार आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकता। आता पाव चमचा इतकी हळद टाकून घेतलेली आणि मीठ टाकून घ्यायचे। मीठ जे आहे ते आपल्या चवीनुसार टाकायचे। आता जे ठेचून घेतलेले लसूण आणि आपण जिरे ठेचून घेतले होते ते टाकून दिलेले आहेत। 1 चमच्यापेक्षा थोडीशी जास्त ह्या ठिकाणी मी ओवा घेतले आहेत। ओवामुळे अगदी चव छान येते, नक्की टाका तुम्ही। आता चोळून आपण ओवा टाकलेला आहे, अगदी छान सुवास येतो। आता सर्व जिन्नस जे आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जे दुधीचं आपलं खीस आहे त्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं आहे। तिला खीस जो आहे त्यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण पाणी जास्त लागत नाही, कारण त्यामध्ये सुद्धा पाणी भरपूर असतं। त्यामुळे पीठ जितकं बसेल तितकं आपल्याला सुरुवातीला मळून घ्यायचं आणि नंतर लागेल तसं पाणी टाकून नेहमीप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे।